या ठिकाणी सन्मान्य गजानन पांचाळ यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पार्सल केलं, धन्यवाद. मंडळ कोणी स्वीकारतोय? या ठिकाणी गजर सादर करतो. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. तत्पूर्वी एक गाणं म्हणण्याची एक फरमाईश आली होती. विशाल मुसुरकर बुवांचं गाणं आहे, परंतु फरमाईश आले, प्रयत्न करतो, त्यांच्या एवढं काही जमणार नाही. खाली भेटला. या ठिकाणी सन्मान्य आमचे गुरुबंधू राकेश मिसाळ बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हर्षद तेंडुलकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार मानतो. भक्तीची ही गंगा वाहते, भरडी देवीची यात्रा माझ्या मते आताच आहे, 9 फेब्रुवारीला. प्रत्येकाने जा, कारण आपल्या कोकणातील एक मोठं आराध्य दैवत ज्याला आपण मानतो ते आपली भरडी आहे. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची, कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची, कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची. भक्तीची गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, भक्तीची गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची.
सांताक्रूजमधील नावाजलेले उत्कृष्ट ड्रमर सन्माननीय मयूर आंबरे ना, मयूर आंबरे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा वर्ष केला, धन्यवाद. त्याचप्रमाणे मनसे शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी उपरलकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 250 आणि सन्माननीय उदय थोटम यांच्याकडून 250 रुपयाचा वर्ष केला, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी रितिका मसूरकर, या ठिकाणी विशाल मसूरकर बुवांचं गाणं म्हटलं म्हणून रितिका मसूरकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा वार्ष केला, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कोमल मसूरकर यांच्याकडून देखील माझ्यासाठी हे 200 रुपयाचा वार्ष केला, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतोय. त्याचप्रमाणे चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा कव्वाली म्हणायचे, नक्कीच प्रयत्न करतो. फक्त भवानी जे विषय मांडले तेवढ्यावर फक्त बोलतो. भवानी सांगितलं या ठिकाणी सन्माननीय सुनील साळसकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील त्यांच्या चरणाशी मी या ठिकाणी नतमस्तक होतोय, त्यांना विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. बसा बसा तुम्ही पण. या भवानी अतिशय सुंदर विषय मांडले की डोळे मिटूनची प्रेम करते, डोळे मिटूनची प्रेम करते त्याला प्रियसी म्हणतात. म्हणजे पहिला विषय बुवांचा प्रियसीच व्हा, आपल्या आई जो विषय नाही, डोळे बंद होईपर्यंत जी प्रेम करते ती आपली आई असते, बरोबर ना. स्त्री म्हणजे कोण आहे? स्त्री नारी म्हणजे काय आहे? एखाद्या यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच उभी असते आणि आपल्या घराकडे आपल्याला वाटतं की आपण कमवायला जातो, या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण एक दिवस घर सांभाळून बघा. पुरुषांना सगळ्यांना सांगतो, एक दिवस घर सांभाळून बघा, त्यांची काय दगदग असते. सकाळी पाणी भरण्यापासून ते रात्री भांडी घासेपर्यंत बिचारणे डोळा लावत नाहीत. त्यात मुलं पण सांभाळायची, संसार करायचा, सासू सासरे सांभाळायचे, पाहुणे रावणे सांभाळायचे. म्हणून एक स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की आणि आज तिच्या हातात आपण बघितलं दुर्गा मातेचा अवतार कसा आहे. दुर्गा मातेचा अवतार कसा आहे? दुर्गा मातेला 8 हात आहेत आणि प्रत्येक हातामध्ये तिचे शस्त्र आहे. परंतु आताची जर स्त्री बघितला तर तिच्या हातात फक्त एकच शस्त्र असतं, मोबाईल. आणि बारके परके केला आणि बारको पोरको सगळ्या आधी 5 महिन्याचं झालो की त्याला काही कुठेतरी गाणं लावून देणार छोट्या भीमचा आणि स्वतः पण छोट्या भीम बघणार आणि मग घास तोंडात जातोय की नाकात जातोय का कळत नाही. पण सध्याची ही परिस्थिती आणि कालाय तस्मे नमा, म्हणजे मी तुमच्यासाठी वाईट म्हणतो असं नाही, कालाय तस्मे नमा, काळाप्रमाणे आपल्याला वागलंच पाहिजे. परंतु जी आपली संस्कृती आहे, जे आपलं टिकवायला पाहिजे. आता बघा ना, हल्ली या कलियुगात फाटक्याला खूप किंमत आहे. तुम्ही जरी आता बाजारात बाहेर गेलात, फाटलेली पॅन्ट समोर टांगलेली असतात, तिची किंमत 2000 रुपये आणि तीच जर आमच्यासारखी चांगली अगदी शिवलेली पॅन्ट असतात तिची किंमत 500 रुपये. याचा अर्थ काय की फाटक्या ह्या कलियुगात फाटक्या किंमत भरपूर आहे. आता जर कॉलेज बिलेज इथे असत तर कॉलेजातून 4-5 पोरं बाहेर आली की असं वाटतं ही कॉलेजातून आलीत की बॉम्ब स्फोटातनं बाहेर आले, तर समजत नाही. तर त्याच्या कपड्याची परिस्थिती तशी असतात. त्या दिवशी आमच्याकडे अशी परिस्थिती झाली, एक देवावरची भक्ती किती असते माणसाची बघा, देवावरची भक्ती माणसाची किती असते. तो माणूस बिचारा काय करायचा, रोज एक चिठ्ठी लिहायचा, चिठ्ठी लिहायचा आणि चिठ्ठीमध्ये भगवंताला लिहायचं की भगवंता परमेश्वरा मला 50,000 रुपयाची गरज आहे आणि ते तुम्हाला पाठवून दे. आणि ती चिठ्ठी एका फुग्याला बांधायचा आणि फुगा सोडून द्यायचा. काय करायचा? फुग्याला चिठ्ठी बांधायचा, फुगा सोडून द्यायचा. असं 7-8 दिवस झाल्यानंतर तो फुगा जायचा नेमका गावच्या ग्रामपंचायतीच्या वरतून जायचा. हे लक्षात कोणाच्या आलं? सरपंचांच्या लक्षात आल्यानंतर सरपंचांनी काय केलं नाही, आपल्या शिपायात धरल्याने आणि त्या कामाचं एक काम कर, तो माणूस चिठ्ठीमध्ये काय लिहितात ते फक्त तो फुगो पकडून आम्ही वाचतोय काय तो. त्याने शिपायाने ती चिठ्ठी फुगो पकडल्या, चिठ्ठी उडून बघितल्याने सरपंचने त्यात लिहिलं होतं, भगवंता मला 50,000 रुपयाची गरज आहे, मला ताबडतोब 50,000 रुपये पाठवून दे. आता सरपंचांच्या लक्षात येईल ही चिठ्ठी भगवंतापर्यंत पोहोचणार कशी. हा कदाचित वेडा असेल, परंतु नाही, त्याचं रोज तेच चालू. परत 7-8 दिवस झाले, सरपंचांच्या परत लक्षात आलं. यावेळी सरपंचांनी शिपायाला नाही पाठवलं, स्वतः तो फुगा पकडलेला.
चिठ्ठी उघडल्याने चिठ्ठीमध्ये नेहमीप्रमाणे लिहिलेलं, भगवंता मला 50,000 रुपयाची गरज आहे, तर मला हे 50,000 रुपये तू काही कारणे पाठवून दे, अशी त्याची वेडी समजूत. आता त्या सरपंचांना विचारणं वाटलं, एवढ्या हा रोज चिठ्ठी लिहितोय, त्याला खरोखर गरज आहे. त्या सरपंचांनी काय केलं, आपले जे सदस्य होते 4-5 त्यांना गोळा केला, परत जेवढे पंचायतीचे स्टाफ होते सगळ्यांना एकत्र केलं आणि कसे बसे 25,000 रुपये जमवले. स्वतःच्या खिशातून 7-8 हजार रुपये टाकले, 25,000 जमवले, एका पाकिटात भरले आणि त्या बिचाऱ्यात जो माणूस रोज चिठ्ठी लिहायचा त्याच्या हातात शिपायला सांगितलं, जा आणि त्या माणसाला खरोखर गरज आहे त्याच्या हातात हे 50,000 रुपये लिहून दे. आणि ते हे 25,000 रुपये भरले आणि ते हे 25,000 रुपये त्याला लिहून दे. आता ते 25,000चं पाकिट घेतल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी तो माणूस गप नाही राहिलो, त्याने परत चिठ्ठी लिहिल्या, चिठ्ठी लिहिल्या आणि चिठ्ठी फुग्यात बांधल्याने सोडून दिल्या. आता सरपंच येलो टेन्शनमध्ये, म्हणतो एवढे एका मदत करून पण ह्याने गुलामान चिठ्ठी लिहिल्यान कशी, म्हणून सरपंचानं तो फुगो पटकन पकडल्या आणि चिठ्ठी लगेच उघडल्याबरोबर चिठ्ठीत लिहिलं होतं, भगवंता तुम्ही दिलेली मदत माझ्यापर्यंत पोहोचली, मी तुमच्याकडे 50,000 मागितले होते, त्यातले 25,000 माझ्याकडे पोहोचले, 25,000 रुपये सरपंचानं खाऊन टाकल्या ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एखाद्याचं आपण चांगलं करावं ते पण चांगलं नाही असं विषय आहे. बाकी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. या ठिकाणी वने सांगितलं की स्त्री, पण स्त्री खरोखर स्त्री ज्याला आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. स्त्री ज्याला बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. स्त्री ज्याला प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि स्त्री ज्याला पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. स्त्री शक्तीचं आपण या ठिकाणी गुगल पे यांचं की माझा नंबर हा स्त्री, कारण स्त्रीचा आपण नेहमी सत्कार केला पाहिजे, नेहमी सन्मान केला पाहिजे. आपण जर केला नाही, कारण सरकारने आपल्यासाठी चांगल्या चांगल्या स्कीम काढल्यात, 1,500 रुपये मिळतात, ठीक आहे, 100% आपल्याला मान्य आहे. मी तर म्हणतो सरकारने 50,000 पर्यंत स्कीम या स्त्रियांना उपलब्ध करून द्यावी. वर्षभरात जवळजवळ त्यांना 1,00,000 रुपये तरी मिळावेत, म्हणजे आमचा काही जाऊची गरज नाही. आपण काय सांगायचं, पण एवढंच फक्त सांगतो की सरकारने या सगळ्या स्कीम काढा. हा बोला. नाही मजला सांगू बनारस इधर बनारस नहीं चलेगा. काय हो मस्करीत बोलतो तुम्हाला, घेता नेसाया शालू नेसाया नाही मजला सांगू कशी नक्कीच प्रयत्न करूया. स्त्री फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की सरकारने एवढ्या सगळ्या स्कीम काढल्यात महिलांसाठी, सरकारने सगळं करावं. मामा आता बस, धन्यवाद. तुमका माणसात एकदाच चान्स मिळतात. सध्या बघा तो आलाय, क्रिश का गाणं सुनोगे, क्रिश का गाणं सुनोगे. तो काय म्हणता, मी एकदाच गाणं म्हणणार, त्याच्या पुढे एकदा गाणं म्हणणार. तसं आपल्याला एकदाच चान्स भेटतो या रंगमंचावर यायचा. सांगण्याचं तात्पर्य काय, सरकारने बऱ्याचशा स्कीम ह्या स्त्री वर्गासाठी काढलेल्या आहेत. 1,500 रुपये उद्या 2,100 होतील, उद्या 3,000 होतील, 5,000 होतील, 10,000 होतील. फक्त एक सरकारला विनंती, भजन प्रत्येक भजन कलाकारने, प्रत्येक बुवाने केलं पाहिजे की आम्हाला या 1,500 रुपयाची गरज नाही आहे. जेव्हा आमची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी बाहेर पडते ना घरातून, तेव्हा तिचं जीवन हे कुठेतरी धोक्यात आहे. सरकारला एवढी विनंती आहे की हे 1,500 रुपये देण्यापेक्षा एक कडक कायदा आमच्या स्त्रियांसाठी काढा. एवढंच फक्त आमच्या भजनातून सांगून, बाकी काय नाही. बाकी फरमाईश आले, प्रयत्न करूया. माझा माणूस होतो. एक फरमाईश आली होती, सादर करतो आणि त्याच्यानंतर गझलला सुरुवात करूया. जास्त वेळ काढायला नको, 1 वाजलाय.
आज जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, आज जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे चढ़ता सूरज धीरे धीरे चढ़ता सूरज धीरे धीरे आज जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे तू यहाँ मुसाफिर है ये सवाल तुझा है, यार रघुपति जिंदा तेरी जिंदगानी है, आज जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, आज जवानी परितराने वाले कल्प चिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा. देवा भरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तटानाया, भीमतडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा, भीती नामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा, अस्वराच्या सुलतानीला जबाब देती जीवा, अस्वराच्या सुलतानीला जबाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, तरी तरीतून माझं गुंजन महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य विजय बेळेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक केले, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य राजू पिंगुळकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक केले, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मनसे शाखाध्यक्ष सन्मान्य संतोष उपरलकर यांच्याकडून 250, उदय थोट्टम यांच्याकडून 250, त्याचप्रमाणे वेदांत सावंत यांच्याकडून 100 आणि रवींद्र वाघमारे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक केले, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोमल मसूरकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक केले, धन्यवाद.
या ठिकाणी स्वप्नाली पिंगुळकर यांच्याकडून 200 रुपयाचा वार्षिकाला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या या मराठीची आन शान ज्यांनी राखली ते हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या. कारण बाळासाहेब ठाकरे एक माणूस असा होता की कुठल्याही पक्षासाठी नाही पण मराठी माणसासाठी झगडणारा एकमेव माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि त्याच्यानंतर जर कोण असतील तर आपले राजसाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या राजसाहेबांसाठी. आज आपल्या 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे आणि आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या भारत देशासाठी वाजवा. आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म या भारत भूमीत झाला आणि मुळात महाराष्ट्रात झाला. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कोणी सांगितलं की आपण जेव्हा आई वडिलांची सेवा करणार तेव्हाच आपल्याला हे पुण्य मिळणार. परंतु आपल्याकडे आज तेवढं देवाच्या मंदिरात जाण्या इतकं पण आपल्याकडे आज वेळ नाहीये. आज तुम्ही आता ह्या मंदिराच्या बाहेरून इकडून कोण बाईक घेऊन गेला, एक स्कूटर घेऊन गेला तर तो उतरून कधी आत नाही जाणार. तो बाहेरूनच करणार की बाहेरूनच हॉर्न वाजवणार की. आपल्याला तेवढा म्हणजे देवाच्या दरबारात जायला पण आपल्याला वेळ नाही. पूर्वीची देवळं बघा, आपल्या गावची जेव्हा आपण देवळं बघतो शंकराची मंदिरं खास करून ती कशी असतात, त्यांचा दरवाजा खूप लहान असतो. तो का असतो की भगवंताच्या चरणाशी जाताना आपण आपलं मस्तक खाली झुकवूनच गेलं पाहिजे म्हणून ते दरवाजे लहान असतात. पूर्वज आपले खूप हुशार होते फक्त आपण त्याची आता माती केली. सारवण का घालायचे त्यामागे कारण होतं. हाताला आधी आली आणि झालो वात मग मेलो कर्मान आपल्या. अशी परिस्थिती आहे. पूर्वज आपले काय वेडे नव्हते बरोबर ना. त्या शेणामध्ये पण काहीतरी तथ्य होतं म्हणून ते आता आम्ही काय मार्बल किती व्हाईट मार्बल ही सध्याची परिस्थिती आहे. त्या दिवशी असं बुवांच्या गावात फिरायला गेलो आणि बुवांच्या गावात झालेली चोरी, एवढी मोठी चोरी झाली बँकेची आणि चोरी झाली आणि सगळे जवळजवळ पोलिसांचे 3-4 ताफे बुवांच्या गावात फिरत होते. आणि बुवांना आमच्या सवय आहे रात्री जेवण झालं की 4-5 पावलं चालायची बाहेर जाऊन. अशी बुवांना सवय आहे, रोजची सवय आहे. आणि ठरल्याप्रमाणे बुवा रात्री जेवले आणि चालण्यासाठी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर तेवढ्यात पोलिसांची गाडी बुवांच्या समोर उभी राहिली. पोलिसांची गाडी बुवांच्या समोर उभी राहिल्यानंतर बुवा घाबरले. पोलीस बाहेर उतरल्यानंतर पोलिसांनी सगळे आपले जे हत्यार बित्यार दांडे बिंडे होते बाहेर काढल्याने पोलीस बुवा आपले कापायला लागले. पोलीस म्हणतात, हो सुनील बुवा तुमच्या गावात खूप मोठी चोरी झाली, तुम्हाला माहिती आहे काय? चोर कुठे गेले तुम्ही सांगू शकता काय? तो माणूस लय हुशार, जो माणूस एवढं हुशार तो म्हणता थांबा तुमका सांगताय तेवढं फक्त ऐकून द्या. पोलिसांना बघून यांची बोबडी वळायला लागली. म्हणतात जरा 5 मिनिटं थांबा तुमका सांगते. एक काम करा, इथून सरळ म्हणता चालत जा. चालत गेल्यावर तुम्हाला 3 रस्ते दिसतील. किती? 3 रस्ते. त्याचा पहिला रस्ता सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसऱ्या रस्त्याने म्हणता सरळ चालत चालत पुढे जायचा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला म्हणतात 3 बंगले दिसतील. किती? 3 बंगले. पहिला बंगला सोडायचा, दुसरा सोडायचा. पोलीस म्हणतात बास 100% आता तिसऱ्या बंगल्यात चोर आहे. नाही म्हणता ऐकून घ्या. तिसरा बंगला उघडायचा. तिसरा बंगला उघडलास की त्याच्यात म्हणतात तुमका 3 जिने दिसतील वर चालत जायला. 3 जिने. पहिला जिना सोडायचा, दुसरा जिना सोडायचा, तिसऱ्या जिन्यान म्हणतात सरळ चालत चालत वर जायचा. वर गेलास की तुमका म्हणतात 3 रूम दिसतील. 3 रूम. पहिलं रूम सोडायचो, दुसरं सोडायचो. पोलिसांनी मारला कपाळावर हात. काय याच्या नादाक लागलाय आम्ही. पहिलं रूम सोडायचो, दुसरं सोडायचो. पोलीस म्हणतात बास 100% आता तिसऱ्या रूम मध्ये चोर आहे म्हणजे आहे. नाही म्हणता ऐकून घे. तिसरं रूम उघडायचो. तिसरं रूम उघडलास की त्याच्यात 3 कपाटं दिसतील. पोलीस टेन्शन मध्ये आला, त्या कपाटामध्ये चोर लपणार कसा? सांगतोय तर म्हणता ऐकून घ्या. 3 कपाटं दिसतील. पहिला कपाट सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा कपाट म्हणता उघडायचा. तिसरा कपाट उघडलास की त्याच्यात 3 कप्पे दिसतील. पहिला कप्पा सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा कप्पा उघडायचा. तिसरा कप्पा उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 पाकिटं दिसतील. पहिला पाकिट सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा पाकिट म्हणता उघडायचा. तिसरा पाकिट उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 फोटो दिसतील. 3 फोटो. त्यातलं म्हणता पहिलं फोटो सोडायचो, दुसरं सोडायचो आणि तिसरं फोटो म्हणता माझा आईचा फोटो आहे. त्या आईची शपथ घेऊन सांगते म्हणता मी चोरक काय बघितलं. एवढा हुशार माणूस आहे तो. दिसता म्हणजे भारी आहे तो माणूस. बाकी काय नाही. या ठिकाणी
गजलला सुरुवात करूया. फक्त एक तुमच्यासाठी गाणं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं सादर करतो आणि त्याच्यानंतर गजलला सुरुवात करूया. कारण बुवांना सुद्धा वेळ मिळायला हवा. मी 11:15ला बारी चालू केली, 1:15. ओके, 2:45 पण आपल्याकडे वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपसूक आपल्या तोंडातून जय येते आणि आपसूक आपली छाती गर्वाने वरती होते, फुगते. का? कारण ह्या 2 राजांमध्ये एवढी ताकद होती. आज 350 वर्ष होऊन गेली तरी पण हे 2 राजे एवढे अजरामर आहेत की अख्ख्या जगात आज अमेरिकेसारख्या देशात आमच्या महाराजांवरती PhD केली जाते. केवढं मोठं भाग्य आहे. पण हे महाराज आपल्याला पण कळणं गरजेचं आहे. आपल्याला संभाजी महाराज कधी कळाले? छावा चित्रपट आल्यानंतर, बरोबर ना? त्याच्या आधी आपल्याला संभाजी महाराज कोण आहेत फक्त एवढंच माहिती आहे की संभाजी महाराज म्हणजे कोण? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र. परंतु एकही लढाई न हरणारा असा राजा म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. आपल्या हिंदू धर्मासाठी कधी आपली मान न झुकवणारा राजा म्हणजे माझा संभाजी महाराज. अंगावरची कातडी सोलली, हाताची नख, साधा विचार करून बघा, हाताचा नर उपटला ना आपला जीव जातो, जीव. बरोबर ना? बोटाची नख छाटली, नख काढली, अंगावरची कातडी ओढली, मीठ चोळलं, डोळ्याने असं रागाने बघायचं म्हणून डोळ्यामध्ये साड्या घातल्या पेटत्या, काहीतरी बोलायचं म्हणून जीभ कापली. काय बोलायचं राजा माझा? हाती घोडे त्यांच्यावर असणारा तो त्यांचा सेवक काय म्हणतोय? ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना बांधलंय आणि ते औरंग्याची संपूर्ण फौज उभी आहे तरी माझा राजा वाघासारखा त्यांच्यात उभा आहे. तेव्हा माझ्या राजाचं वर्णन करताना त्यांचा साथीदार, त्यांचा मित्र कवी कलश काय म्हणतोय? हाती घोडे तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. असा माझा राजा. म्हणून ही आपली संस्कृती आणि ती आपण टिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक गाणं म्हणूया. गम पम गम पनी पम पम गम गम पम पनी पम रे नी. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला हो. छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळ्या घेऊन ज्यांनी अखंड स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला हो, सह्याद्री पूर्ण जिंकला. शिवबा छत्रपती जागला, शिवबा छत्रपती जागला, शिवबा छत्रपती जागला. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला हो, सह्याद्री पूर्ण जिंकला. शिवबा छत्रपती जागला, शिवबा छत्रपती जागला, शिवबा छत्रपती जागला. हे बांगड्याची माळ लिंबवानी डोळ, बांगड्याची माळ लिंबवानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला हो, उभी आहे नदीच्या काठाला. लखमा राजाला भेटला, लखमा राजाला भेटला, लखमा
शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक अक्षरात ज्यांचा अर्थ दडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, पी म्हणजे या तिन्ही जगात वावरणारा शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचा प्रिय पुत्र महाराज, म म्हणजे हे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे या राष्ट्राचा हितचिंतक आणि ज म्हणजे या जनतेचा राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा. धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. फक्त एक आजच्या मंडळीसाठी गाणं. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, हो आला, पायी शिर्डीला. घडलं बुलवलं सण साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन. घडलं बुलवलं सण साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन. गेली त्याने आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. रामनवमीचा सण बोला सगळ्यांनी. हो आला, हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला. काढलं बुलवलं सण साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन. काढलं बुलवलं सण साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन. गेली त्याने आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो, तुम्ही येता का. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करू. एक साई भक्त त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये बार चुकले. त्याचप्रमाणे सन्मान्य गणेश पाटील यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये बार चुकले. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य सुधीर वारंग साहेब यांच्याकडून देखील माझ्यासाठी 100 रुपये बार चुकले. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. हा भजनाचा वारसा ज्यांनी चालवला ते आमचे पंचरत्न कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा. आज आरे फाट्यावर आपल्या देवगडात त्यांचं स्मारक झालं. ज्यांनी एका गजरातून आपल्या संपूर्ण कोकणाची ओळख करून दिली ते आमचे परशुराम पांचाळ बुवा. त्यांचं पण आज स्मारक झालं. आयुष्य मोजावया बैसला मापारी हे गाण्याची चाल त्यांनी अजरामर केली ते आमचे चिंतामणी बुवा. त्यांचं देखील स्मारक झालं. आमचे पाटील बुवा त्यांचं स्मारक होतंय. आणि यांच्या मागोमाग आमचे भजन सम्राट असतील, आमचे कासले बुवा असतील, माझे गुरुजी शिरसेकर बुवा असतील, उणगेकर बुवा असतील, हरियाण बुवा असतील, आमचे लोकरे बुवा असतील. या सगळ्यांनी या भजनासाठी खूप मोठी मेहनत घेतली. आणि आमच्यासारख्या बुवाने ज्या भजनाची जर वाट लावली ना तर आम्ही भजन करण्याच्या तितपत पात्रतेचे नाही आहे. हे मत ह्या मताचा मी बुवा आहे. कारण ठीक आहे ना, मजाच्या ठिकाणी मजा पाहिजे, परंतु या भजनाला गालकोट लागेल असं आपण नाही वागलं पाहिजे. 100% एकमेकाच्या घरापर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या भजनात तर अजिबात. मी आजपर्यंत समोर चालल्याने आपल्याला कार्य बोलला ना, आपण लहानपणा घ्यायचं, मागे यायचं. तू मोठो
तू मोठं सम्राट असं बोला तरी मागे येतो. मी त्याला मोठं बोलायला तो मोठा अजिबात होणार नाही. कारण हे भजन रसिक ठरवणार की ह्याच्यात मोठा कोण. कारण जो भजनात स्वतःला मोठा म्हणून गेला तो आपल्या कर्मान मेला. त्याच्यामुळे या क्षेत्रात कोणी मोठं नाही. जो संतांनी दिलेला वारसा. आज कदमबुवा जेव्हा पेटीवरती बसायचे, पेटीवरती फक्त बसले की टाळ्यांचा कडकडाट सगळीकडे हसायचे. बुवांचं काय 1 2 3 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर दांड्यांचे चिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर दांड्यांचे चिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर दांड्यांचे. हे आमचे कदमबुवा. त्याच्यानंतर आमचे परशुराम बुवा ज्यांनी एका गाण्यातून संपूर्ण कोकणाचं दर्शन. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर. आम्ही कोकणचे सगळं नाम भरून नारळी पोपळी करवंदाला लोंडू काजूच्या जांभा. नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. देवगड हापूस आंबा. देवगड हापूस आंबा. गांगोरवळणात मालवीर भूतनाथ गिरबाई जालूबाई माता. रामेश्वर आरेश्वर गांगेश्वर गुंगेश्वर यांची आमच्यावर सत्ता. यांची आमच्यावर सत्ता. यांची आमच्यावर सत्ता. गुरव घाडी यांचे पुजारी गाव गावी सुताराची शाळा. बुवा गावात सुतार हवा असं आमचे पांचाळ बुवा कदम बुवा सांगायचे की गावात सुतार हवा. कशाला तर तुझा डांगर भरायला गावात सुतार हवा असे परशुराम बुवा आमचे कदम बुवाने सांगायचे. गुरव घाडी यांचे पुजारी गाव गावी सुताराची शाळा. होतही नामदार पाटील फौजदार समाती देवळा निघुळा. बाप्पा मोरया गजानना 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 गजानना. त्यानंतर कमलसूत पाटील बुवा काय म्हणायचे त्यांना सुचू शकतो हे सगळं. आमच्यासारख्या माणसाला ते कठीण आहे. एका क्रिकेटचा सामना त्यांनी संतांमध्ये लावला. कसा बघा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ. त्यानंतर एक गाणं आश्रम परबुवांचं गणपती आले की प्रत्येकाच्या घराघरात वाजतं. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात या कोकणात या कोकणात गणेश चतुर्थीचा महासण. या कोकणात गणेश चतुर्थीचा महासण. या कोकणात गणेश चतुर्थीचा महासण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाडची पूर्ण संगमेश्वर. महाडची पूर्ण संगमेश्वर. पुढे राजा राजापूर. पुढे राजा राजापूर. पुढे राजा राजापूर. दापोली खेड गुहागर. दापोली खेड गुहागर. रत्नागिरी जिल्ह्यावर. रत्नागिरी
शक्ती तुरा मगाशी काका म्हणाले की भजनात तुम्ही नाचलात नाही पण शक्ती तुरा म्हटल्यानंतर आमच्याकडे शक्ती तुरा कसा असतो एक झलक दाखवतो आ आ उद्धरायाला तू भक्त जना शिवपुत्र देवा तू दया घना प्रथम वंदन तुला मोरया श्री धन्यवाद. दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजिती लक्ष वेदी शक्ती तुला नाचून गणेश पूजिती लक्ष वेदी शक्ती तुला नाचून या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्यानंतर आमचे चिंतामणी बुवा या ठिकाणी मनसे शाखा प्रमुख सन्माननीय संतोष उपरलकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 आणि उन्नती थोटम यांच्याकडून 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारता त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. त्यानंतर आमचे चिंतामणी बुवा रे ग म प ग म रे ग रे सा नि सा ध नि रे 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 ग रे सा नि सा ध नि रे सा. धनी रे 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 ग म प ग म रे ग रे सा नि सा धनी रे रे सा. आयुष्य मोजावया बैसला मापारी रे ग रे ग सा नि सा आयुष्य मोजावया बैसला मापारी. अशी या पंचरत्नांनी आम्हाला दिलेला हा वारसा आज आम्ही कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून या ठिकाणी गजराच्या माध्यमातून एक तेजस्विनी पिंगुळकर यांच्याकडून 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वप्नाली पिंगुळकर यांच्याकडून देखील हे 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर सादर करतोय.
गजल सादर करतो बघा. आ आ या रागाचं नाव आहे पिलू. या रागाचं नाव आहे पिलू. पिलू म्हणजे कोंबडीचा एक पिलू असता तसं त्यात तो विषय नाही. या रागाचं नाव आहे पिलू. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. रामकृष्ण हरी या 3 अक्षरावरती आमचं हे भजन टिकून आहे. आम्ही काय सांगतोय की रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या मुखातून सदैव असला पाहिजे. कारण 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. आणि मनुष्य एकमेव असा प्राणी आहे ज्याला बोलता येतं. आणि भगवंताने आपल्याला ही वाचा कशासाठी दिले, ते ह्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. म्हणून म्हणतो बघा, रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. नामा विना न तरणो पाय, नामा विना न तरणो पाय, नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय. सांगती पोथी पुराणे. त्रेतायुगी श्रीराम जन्मले, त्रेतायुगी श्रीराम जन्मले, त्रेतायुगी श्रीराम जन्मले, त्रेतायुगी श्रीराम जन्मले. पांडवा सहाय्य कृष्णाने केले, पांडवा सहाय्य कृष्णाने केले, पांडवा सहाय्य कृष्णाने केले, पांडवा सहाय्य. 4 युग होऊन गेले. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता हे कलियुग आहे. सत्ययुगात 4 अक्षरी राक्षस होता. कोण? बाणासूर. त्यातलं एक अक्षर कमी झालं. त्रेतायुगात कोण आला? रावण. त्यातलं एक अक्षर कमी झालं. द्वापर युगात आला कोण? कंस. त्यातलं एक अक्षर कमी झालं. आणि ह्या कलियुगात कोण आलाय? मी. माझ्यासारखा मोठा कोण नाही. हा मीपणा आपल्याला कुठेतरी नडणार. म्हणून ह्या कलीचा अवतार कसा आहे? कली हा संपूर्ण नग्न आहे, नग्न. आणि कलीने काय केलंय? आपल्या एका हातात आपली जीभ पकडले आणि एका हातात आपलं लिंग पकडलंय. आणि कली काय आपल्याला सांगतोय की या कलियुगात आपल्याला जर तरायचं आहे तर आपल्या जिभेवरती आणि आपल्या लिंगावरती ताबा असणं खूप गरजेचं आहे. तरच कली आपल्याला या युगात करू देऊ शकतो. म्हणून म्हणतो बघा, त्रेतायुगी श्रीराम जन्मले, पांडवा सहाय्य कृष्णाने केले, विषप्राशन शिव शंभूनी केले, कंठी घेऊन नीळकंठ ते झाले,
गाता इंद्राणीच्या डोहाट बुडवल्या तरी त्या वरती आला. ताकद कसली हरिनामाची. नामदेव लहान असताना त्याचे आई वडील रोज एक विठ्ठलाचं मंदिर होतं बाजूला, त्या विठ्ठलाला जाऊन नैवेद्य दाखवायचे वडील. एक दिवस कामानिमित्त त्या नामदेव एवढा छोटासा होता, त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले आणि नामदेवाला सांगितलं 2 दिवस मी येणार नाही, 2 दिवस मी येणार नाही, त्या विठ्ठलाला आणि रुक्मिणीला तू नैवेद्य दाखव. एवढासा लहान होता नामदेव. ठरल्याप्रमाणे आईने ताट भरून दिलं. ताट घेतलं, विठ्ठलाच्या मंदिरात गेला, पाणी सोडलं आणि विठ्ठलाला सांगतोय भगवंता नैवेद्य भक्षण करा. दगडाची मूर्ती भगवंत येणार कसा? पण एवढासा लहानसा तो नामदेव, त्याला काही कळेना. तो म्हणतो अरे आज माझे बाबा नाही म्हणून तू हा नैवेद्य खात नाहीस का? तू जर बाहेर आला नाहीस तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून मी स्वतःला इथे संपवेन. हे ऐकल्यानंतर ती दगडाची मूर्ती दुभंगली. त्याच्यातून साक्षात विठ्ठल रुक्मिणीने त्या नामदेवाला दर्शन दिलं. तो नैवेद्य होता, त्याचे 3 भाग केले. एक साक्षात विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक त्या नामदेवाला खायला दिला. आता घराकडे जाताना त्या ताटात काय नाही. रोज माझे पती नैवेद्य घेऊन जातात आणि घरात घेऊन येतात, पण आज नामदेव नैवेद्य घेऊन कसा राहिला? आईला प्रश्न पडला. आई म्हणते हा नैवेद्य तू खाल्लास, तू माझ्याशी खोटं बोलतोस. तेव्हा तो सांगतोय नाही, साक्षात भगवंताने येऊन हा नैवेद्य खाल्ला. नाही, तू खोटा बोलतोय, मला हे बघायचं आहे तिथं भगवंत येतो कसा. दुसऱ्या दिवशी वडील आल्यानंतर परत एकदा नामदेवाचं ताट भरून दिलं नामदेवाला आणि सांगितलं जा आज बघू दे तुझा हा विठ्ठल कसा नैवेद्य खातोय. तू 1 नंबरचा खोटा बोलतोयस आणि स्वतः खांबाच्या आड उभे राहिले आणि बघतायत. सांगितल्याप्रमाणे त्या नामदेवाने ताट घेतलं, भगवंतासमोर ठेवलं, पाणी सोडलं आणि भगवंताला सांगतोय भगवंता नैवेद्य भक्षण करा. दगडाची मूर्ती भगवंत येणार कसा? पण त्याने काय सांगितलं, आज जर तो आला नाहीस तर तुझा हा भक्त या सगळ्यांसमोर खोटा ठरेल. आज जर तो आला नाहीस तर तुझ्या या पायावरती माझं डोकं आपटून मी स्वतःला संपवेन. सांगितल्याबरोबर मूर्ती दुभंगली. भगवंताची माया किती आहे बघा. मूर्ती दुभंगली, विठ्ठल रुक्मिणी बाहेर आले. नैवेद्याचे 3 भाग केले. एक विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक नामदेवाने खाल्ला. आणि हे सगळं कृत्य त्याचे आई वडील पाठीमागे खांबाड लपून बघतायत. लपून आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आपसूक पाणी आलं. समोर विठ्ठल रुक्मिणी त्यांना न बघतात आणि स्वतःच्या मुलाचे पाय धरले आणि काय म्हणताय, अरे भगवंताला गेली कित्येक वर्ष आम्ही उपाशी ठेवलं. या भगवंताला गेली कित्येक वर्ष आम्ही उपाशी ठेवलं. आज ह्या तुझ्यासारख्या लहान त्या भगवंताच्या सच्च्या भक्तीमुळं आज आम्हाला भगवंताचं दर्शन झालं. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भगवंताची सेवा अशी करा, भले ती 1 मिनिटाची का असू दे, भगवंताच्या समोर असे हात जोडा. 15 मिनिटं जाण्याची काही गरज नाही, मंत्र म्हणण्याची काही गरज नाहीये. मनातून भगवंताचं 1 मिनिट स्मरण केलं तरी देणारा तो समोर बसलाय, तो 100% तुम्हाला भरभरून देणार. म्हणून म्हणतोय बघा, चरणी सार्थक झाले जन्माचे, चरणी सार्थक झाले जन्माचे, चरणी सार्थक झाले जन्माचे. हल्ली न होती नाम घेती वाचे, सर्वश्रेष्ठ संत जगती सांगती देव मुखाने, सर्वश्रेष्ठ संत जगती सांगती देव मुखाने. नाम विना न करणो पार सांगे मोती पुराणे, नाम विना न करणो पार सांगे मोती पुराणे, नाम विना न करणो पार सांगे मोती पुराणे. संत वर्ष पंचरत्न जपिती, संत वर्ष पंचरत्न जपिती, संत वर्ष पंचरत्न. आज पंचरत्नांचा संतांचा वारसा पंचरत्नांनी जपला आणि पंचरत्नांचा वारसा आज आम्ही बुवा लोक जपतोय आणि 100% तो जपण्याचा प्रयत्न प्रत्येक बुवानी केला पाहिजे. आज मी जो या भजन क्षेत्रात माझं जे काही नाव आहे, आज गौरव पंचाळ म्हणून जी काही ओळख आहे ती फक्त आणि फक्त माझे गुरुजी कोकण रत्न संतोष शिरसेकर बुवांमुळे. एका जोरदार टाळ्या माझ्या गुरुजींसाठी. आज जर त्यांनी मला घडवलं नसतं तर आज बुवा म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांची पुण्याई, आपल्या आजी आजोबांची पुण्याई. नाहीतर आज मी खूप लहान आहे, आज माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले. तुम्हाला प्रबोधन करण्या एवढा मी काही मोठा नाही आहे, पण
तुमच्यासारखे रसिक मायबापांचे आशीर्वाद, आई वडिलांची पुरी पुण्याई आणि गुरुजींचा कायम मस्तकी असलेला हात हेच माणसाला उंच शिखरावरती घेऊन जातो. म्हणून म्हणतो बघा, संत वारसा पंचरत्न जपिती, संत वारसा पंचरत्न जपिती, संत वारसा पंचरत्न जपिती. शिष्य घडवून दिली पताका हाती, शिष्य घडवून दिली पताका हाती, शिष्य घडवून दिली पताका हाती. कदम पंचाळ पाटील पर बघाती, कदम पंचाळ पाटील पर बघाती, कदम पंचाळ पाटील पर बघाती. भजन गाऊन अभिमानी न होती, भजन गाऊन अभिमानी न होती, भजन गाऊन अभिमानी न होती. पंचरत्नांनी भजन चालवली. पंचाळबुवा असं म्हणतात, मला माहिती नाही की पंचाळबुवा भजनाच्या वेळी बसताना कदमबुवांच्या नमस्कार करून बसायची. ही त्यावेळची परिस्थिती होती, त्यावेळची बुवाची किंमत होती. आज भारू ए बुवा पेटव, बुवाची किंमत 0 झालेली आहे. हे म्हटलं की संपला विषय. पूर्वीची माणसं आता नमस्कार बुवा आले की नमस्कार करायचे, आता ते राहिलेलं नाही. सुरुवात दे बुवा पेटव खदलव, हे बुवा म्हटलं की बुवाची किंमत संपली. म्हणून हे प्रत्येक मंडळाने देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. आज पारंपरिक पारी प्रत्येक मंडळाची पण जबाबदारी आहे की आपण जे बुवा ठेवतोय त्यांनी काय बोललं पाहिजे किंवा त्यांनी समाजाला काय दिलं पाहिजे हे मंडळाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे ह्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर अतिशय उत्कृष्ट स्तुत्य असा कार्यक्रम ते करतात. म्हणून म्हणतो बघा, कदम पंचाळ पाटील भर बघाती, कदम पंचाळ पाटील पर बघाती, कदम पंचाळ पाटील पर बघाती. भजन गाऊन अभिमानी न होती, भजन गाऊन अभिमानी न होती, भजन गाऊन अभिमानी न होती. संतोष लीनतयांच्या चरणी भक्ती भावाने, संतोष लीनतयांच्या चरणी भक्ती भावाने. नामाविना न तरणोपाय, सांगते पोथी पुराणे. नामाविना न तरणोपाय, सांगते पोथी पुराणे. नामाविना न तरणोपाय, सांगते पोथी पुराणे. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने, भजनी मुखाने. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. नामाविना न तरणोपाय, सांगते पोथी पुराणे. नामाविना न तरणोपाय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जित तिथ रूप तुझ दिसू लागल, जित तिथ रूप तुझ दिसू लागल. बाप्पा तुझ्या नावाचं याड लागल, बाप्पा तुझ्या नावाचं याड लागल.